करताय? कशी इथं उभा राहा, मैदानात उभा राहा, इथं ये. कशाला मस्ती करताय? आज कोण येणार आहे? आज आपल्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे येणार आहेत. मोठे दिग्दर्शक ते कळलं का? ते आपल्या शाळेमध्ये प्लास्टिक वर नाटक बसवायला येणार आहेत. त्यांच्या समोर आपल्या शाळेची इज्जत बाहेर काढू नका, कळलं का? या चला, भाजी निवडा. तोपर्यंत गवार निवडायची कशी माहिती आहे ना, मी सांगितलीये. चला काढा. तू काय करतो रे? बस इकडे, बस बस. हा चला निवडा. पुढचं खूड, मागचं बूड, बाजूला पोट आत. पुढचं खूड, मागचं बूड, बाजूला पोट आत. नमस्कार 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 नमस्कार. वा 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 वा. संभेराव मॅडम. मीच आहे नंदा संभेराव. मीच आहे. अरे नणदा नणदा म्हणजे काय? नंदा नंदा नंदा. एक मिनिट. मी मनोहर श्वाने आहे, नाटक दिग्दर्शन करायला आलेलो आहे मी. शिवली बेटा, स्वागत कर. नमस्कार सर. अरे नमस्कार नमस्कार. तुमचं भुसकुटे शाळेमध्ये स्वागत आहे सर. अरे वा. गवार फेकून मारली. नाही सर, असं कसं स्वागत करता तुम्ही? चुकलं सर. मला फक्त 2 मिनिटं द्या सर. काय केलं तुम्ही? काय करायला सांगितलं होतं मी तुम्हाला? त्या प्लास्टिकच्या थैलीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या टाकायला सांगितलं होतं की नाही? मी काय सांगितलं होतं? तुम्ही काय टाकलं? गवारीची भाजी टाकली त्यांच्यावर. आता मी घरी काय बनवू माझ्या नवऱ्यासाठी? कांदा आणि लसणाची फोडणी देऊन गुलाबाच्या पाकळ्यांची भाजी बनवून देऊ का माझ्या नवऱ्याला? दाताड काढू नको. मारू नका त्यांना, लहान आहेत ती. सगळं सगळं झाडू घे, केर सुणी घे, केर सुणी घे, सगळं काढ. नाही सर, थोडं आज्ञाधारक आहे सर. करतात आज्ञाधारक आहेत काशी. बाजूला नाही सर, पोर आहेत ना सर, ऐकतीच नाही माझं. किती वेळा सांगितलं नका करू असं तरी हे करू नका तुम्ही. मुळात प्लास्टिकची पिशवी आणली आहे कशाला सांगा तुम्ही? का आणली प्लास्टिकची पिशवी? सर आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीतच देतात सर. हेच करायचं नाही ना आपल्याला. आपण आपल्या नाटकातून काय संदेश देतोय लोकांना की बाबा प्लास्टिकचा वापर खूप वाढलेला आहे, त्याला आवर घाला, हा संदेश देतो की नाही? मागे ठेवा. पण सर माझ्या एकटीच्या प्लास्टिकच्या पिशवीने असं काय मोठं जग तुंबणार आहे सर? हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाने जर असा विचार केला तर मग प्लास्टिकचा खच होईल ना एवढा मोठा. बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. आता मी मुलांना भेटून घेतो. जरा तुम्ही त्या साईडला व्हा, तिकडे व्हा सर. तुम्ही इकडे बसा. वा वा, छान आहे, छान आहे तो मुलं. तिकडे वा वा वा, गोड मुलं आहेत सगळे ना. काही प्रॉब्लेम नाही. वा वा, गोड मुलं आहेत, छान मुलं आहेत. अगं बाई तू कोण? नमस्कार, माझं नाव आहे शिवाली द परब. सोपी सुटसुटीत लहान मुलगी. मी मरायला एवढं बेरिंग बदललं, ही तशीच आहे म्हणजे. नाही छान छान बाळा. अरे बापरे, आणि तू कोण? बापरे, लहान बाळांच्या मापाने खूपच वर राहतोस तू. कोण आहेस तू? माझं नाव बने. बरे बने. नाम तो सुनाई होगा. तुझे वडील काय करतात? नोकरी. त्यांना जाऊन हे सांग. छान मुलं छान आहेत पण एकदम मस्त आहेत मुलं. बिलं एकदम फळासारखी रसाळ मुलं आहेत. अरे वा, फळासारखी रसाळ मुलं. अरे बापरे, हे फळ सोलायचं राहिलं की काय? हे सोलायचं अजून फळ. हा कोण आहे? हा कोण आहे? नमस्कार सर, नाव सांग. मी दत्तू द सुपर पॉवर. आणि मी तर त्या फळाला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून अख्ख्या युनिव्हर्स मध्ये फेकून दे एकदम लांब. एकदम मूर्ती झाली एकदम लांब युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर. लागेल लहान मुलगा आहे तो. लहान मुलगा लहान मुलगा आहे. काय करतात त्याला? लागेल त्याला. माझी भाषा कळते त्यांना. त्याचं नाव दत्तू आहे सर. दत्तू आहे आणि असाच येतो, त्याची लायकीच ती आहे त्याच्यामुळे. पण त्याच्या हे गालाला एवढं हे आहे ते. काय झालं, जन्माला आला ना तेव्हापासून त्याच्याकडे अशीच लव आहे गालाला सगळी. याला लव म्हणता तुम्ही? याला लव म्हणता. अरे बाबा, याला लव म्हणायचं म्हणजे विन डिझेलला श्याम राजपूत म्हणायला पाहिजे. हे म्हणजे
विनोद करता सर, चांगला भारी विनोद करता. अरे काय मुलांशी जरा तुम्ही मुलांची नमस्कार मुलांनो. मुलांनो लक्ष द्या. हा नमस्कार. मी इकडे काय आलेलो आहे, प्लास्टिकवर आपण एक नाटक करतो आहे, कळलं का तुम्हाला? हे जे नाटक आहे तो प्लास्टिकचा आपण जो वापर करतो तो कमी करावा बाबा. त्याचा जो उच्छाद मांडलेला आहे प्लास्टिकने, त्याच्यावर कंट्रोल यावा हा संदेश देण्यासाठी आपण हे नाटक करतो आहे. आणि त्याचा दिग्दर्शक मी आहे. आणि सर आल्यावर आपलं काय ठरलं होतं? थोबाडातला शब्द नाही काढायचा. काय ठरलं होतं? थोबाडात कटू नको. काय ठरलं होतं? काय होत आहे तुम्ही त्यांना विचारताय काय ठरलं होतं? त्यांनाही काही आठवत नाहीये आणि तटस्थपणे जर असा विचार केला तर तुम्हालाही काही आठवत नाही. त्यांना ना मी वेलकम ड्रिंक आणायला सांगितलं होतं. अच्छा, वेलकम ड्रिंक आणायला. वेलकम ड्रिंक घेऊन यायचं. पुराणा ना तीच बाय सर. बरोबर. हा प्लास्टिकची आणि कशाला नाही. हे काय करता तुम्ही? अरे बाय असं कसं वेलकम ड्रिंक देतात? ते प्लास्टिकच्या पिशवीत कशाला आणलं पाणी? नाही, ते प्लास्टिकच्या पिशवीतच देतात आमच्याकडे, टपरीवर नारळाचं पाणी. अरे तेच करायचं नाही ना आपल्याला. आपण काय करतो, आपल्या नाटकातून संदेश काय देतोय? हा जो प्लास्टिकचा वापर आहे, ह्या ज्या पिशव्या असतात त्या 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या असतात. बरोबर आहे सर. यांचं विघटन होत नाही. लक्षात आलं का तुमच्या? नाही, लक्षात आलंय सर. हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे ना त्यांना. सगळी माहिती त्यांना दिली पाहिजे. तेच हे नाटक करतायत ते कशाबद्दल करतात हे कळलं पाहिजे लोकांना. ठेवा ते तिकडे, ठेवा. आता मी सांगतो त्यांना काय. तुम्ही तिकडे बघा. या मुलांनो, या माझ्याजवळ या. हे जवळ या म्हटल्यावर अंगावर यायचं एकदम. दत्तक मी घेतोय का तुम्हाला? हे नका करू तुम्ही. तर मी तुम्हाला काय सांगतो, ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ते जगातून नष्टच होत नाहीत बरं का मुलांनो. यांचं विघटनच होत नाही. लक्षात आलं का? विघटन म्हणजे काय? तो पक्षी उलटा लटकलेला असतो ना. अरे तो वटवा घूळ असतो. हे बघ बाळा, हे जे डोकं दिलेलं आहे त्यात जो मेंदू दिलेला आहे तो डोकं वाऱ्याने उडून जाईल म्हणून काहीतरी जड असावं म्हणून दिलेला आहे का मेंदू? तर नाही, तो डोकं आहे, तर मेंदू आहे तो चालवायचा. लक्षात आला का तुला? तर हा प्लास्टिक आहे. या प्लास्टिकमुळे समस्या खूप वाढलेल्या आहेत. जगात इतकं प्लास्टिक झालेलं आहे की समुद्राच्या तळाशी सुद्धा प्लास्टिक आहे. लक्षात आहे का तुमच्या? जमिनी नापीक झालेल्या आहेत या प्लास्टिकमुळे. गुरं ढोरं सगळी अन्न खातात तेव्हा प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं, मग त्या मृत्युमुखी पडतात. मग हा जो प्रॉब्लेम आहे प्लास्टिकचा तो आता भस्मासूर झालेला आहे. लक्षात आलं का तुमच्या? कळलं का मुलांनो? भस्मासूर म्हणजे काय? या बसा सांगते मी तुम्हाला. भस्मासूर म्हणजे कसं आहे, एके दिवशी नाही का भगवंत असेच बसले होते बा. एक मिनिट थांबा. भस्मासुराची गोष्ट सांगताय आता तुम्ही? मुद्दा काय? आणि भगवंत असा बसला होता म्हणजे भगवंताला काही काम नाही? आणि तसं तो तुमच्यासारखा शिक्षक आहे, शालेय शिक्षक आहे. आज ऑफ पिरियड आहे म्हणून बसूया जरा. गोष्टीची सुरुवात अशी कशी होते? भगवंत बसला होता. का बसला होता? जगाचा व्याप त्याच्या डोक्याला आहे. तो काहीतरी करत असेल की नाही? आणि मुळात हे सांगू नका, कळलं का? प्लास्टिकवर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. प्लास्टिक विषयी अरे 3 जण आहेत तर रांग कशाला करताय? 3 जण कुठली रांग आले? 3 जण आत्ता सांगाल. चल बेटा. बाई, माझा प्रश्न असा आहे की हे जे प्लास्टिक आहे ना ते गायब कसं करायचं? मी सांगतो उत्तर. मी सांगतो कसं असतं. हे जे प्लास्टिक आहे ते गायब कधीच होत नाही, कारण त्याचं विघटन होत नाही. विघटन करायचं असेल तर आपल्याला खूप कष्ट पडतात. नाच कशाला सुरू करताय? कोणी नाच सुरू केला? अहो तुम्हीच आहात. तुम्हीच आहात. मूळ तुमच्याकडूनच सुरू होतं सगळं. मुळात एक मला कळत नाही, ही प्लास्टिकची माहिती एवढी रटाळ आहे, त्याच्यावर नाचायला जमतं तरी कसं तुम्हाला? ते मी कशी शिक्षिका आहे ना. अजिबात त्यापेक्षा समस्या केवढी मोठी आहे प्लास्टिकची ती बघा ना. मी तर त्या प्लास्टिकला पकडून असं फाडीन ना आणि उंच आकाशात घेऊन जाऊन ढगावर अर्ध प्लास्टिक टाकेन, अर्ध चंद्रावर टाकेन आणि गोल 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 चंद्राला फिरून लांब फेकून देईन अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दॅट टू द सुपर पॉवर.
नाही सर ऐका तुम्ही एवढं लगेच नाही मी बोलतोय काय समजवलं पाहिजे त्याला बेटा कसं त्यांच्याकडे असं बेटा करवंटी घेतली आणि अर्धी कापली आणि त्यात पाणी ओतलं ना तर आय्या स्विमिंग पूल म्हणून उडी मारशील एवढाच आहेस तू. तुला चंद्रावर जायचं लायकी आहे का आपली लायकी आहे का हे ह्याला समजवायला पाहिजे. नाही त्याला समजवू नका सर त्याला चांगलं ना सोलून काढलं पाहिजे चांगलं. काय रे इकडे एक मिनिट बरोबर मी तुम्हाला नाटक पाठवलेलं होतं माझं. हो नाटक पाठवलं नाटकातलं पहिलं गाणं आहे. हो सर पाठ करून घेतलं मी सर सगळी सर रेशल स्क्रिप्ट मी देते ना सर तुम्ही लिहून दिलंय ना मी सगळं पोरांकडून नीट बसवून त्याचं जे गाणं आहे मी शेवटच्या पानावर ते लिहिलेलं आहे. हे जे गाणं आहे ते तुम्हाला मी बसवायला सांगितलं होतं की मी आता सांगतो ते कसं आहे गाणं नीट असं सगळं उभे राहा सगळ्यांनी आणि म्हणा प्लास्टिकला हटवा पृथ्वीला वाचवा प्लास्टिकला हटवा पृथ्वीला वाचवा 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आहे घेऊ नका. मजा नाही ते सर हे चांगलं आहे. नाही ते इंटरेस्टिंग नाही वाटत. इंटरेस्टिंग नाही सर मी काय केलं माहितीये का म्हणजे सॉरी माफ करा सर तुमचा मान राखून मी काय केलं मी थोडं माझ्या पद्धतीने वळवून घेतलंय बा. तुम्ही बदलून घेतलं सर एकदा बघून घेतो मी. सॉरी सर बघता चांगलं असलं तर आपण ते ठेवूया. करूयात ना सर तुम्हाला नक्की आवडेल सर तुम्ही ते बसता का आशीर्वाद द्या. सर द्या सर माझ्याकडे तू पावर आहे चल सर इथे बसा ना बसा इथं बसा सर इथे बसा बस मी बसतो सर तुम्हाला नक्कीच आवडेल बरं का. सर बघा 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात बरं लहान मुलं या 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 मुलात लहान मुलांचा डान्स या असा कसा असं होऊ शकतो. हे फार विचित्र दिसतंय एखादी शिक्षिका या 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 फार विचित्र दिसतं हे करू नका तू. हे कोणी सांगितलं करायला. सर ऐका ना लिंक तोडू नका ना आमचं डान्स बसलंय तेवढं बघून घ्या ना एकदा बसा. हा चला 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका प्लास्टिकला हटवा बया पृथ्वीला वाचवा 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तुम्ही घेऊ नका प्रदूषणाला हातभार तुम्ही लावू नका प्रदूषणाला हातभार तुम्ही लावू नका प्लास्टिक मुळे होतात नदी गटार नाले तुंबून जातात त्याच्यामुळे गुरढोर पोटात प्लास्टिक घेऊन त्याच्यामुळे मृत्युमुखी पडतात. म्हणून सांगतो लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका या बया या बया या मूळ विषय काय. अरे प्लास्टिकला हटवा आणि पृथ्वीला वाचवा हे येतच नाहीये. तुमचा मूळ विषय आहे बया हा कसा विषय असू शकतो एखाद्या प्लास्टिकचाच विषय काही नाही. मला अजिबात हे आवडलेलं नाही. परत फोन करू नका मला सांगून ठेवतोय बसले डोक्यात माझ्या.